सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील कोयना नवजा पाटण परिसरात पावसाचा जोर वाढलाय। 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाने एंट्री केल्याने शेतकरी सुखावलाय, तर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचा पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। नवजा येथील ओझरडे धबधबा प्रवाहित झाला असून वीकेंडचे ठिकाण म्हणून कोयना परिसराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे साताराचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये सध्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। गेल्या 4 दिवसापासून पावसानं उघडीपता घेतलेली होती, मात्र आता आपण जर पाहायला गेलं तर नवजा परिसरामध्ये कोयना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होताना एकंदरीत पाहायला मिळतं। कोयना धरण आहे ते आता पूर्ण क्षमतेनं भरण्याच्या वाटचालीकडे आहे। साधारण 4 टीएमसी पाणीसाठा कोयना धरण पूर्ण भरण्यासाठी बाकी असताना मात्र हा पाऊस आहे तो अतिशय फायदेशीर मानला जाणार आहे। या परिसरामध्ये सध्या चांगल्या पद्धतीने पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावलेला आहे। अनेक ठिकाणी चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते, त्या भात शेतीला हा फायदेशीर पाऊस असल्यामुळे या ठिकाणी सध्या तरी या सगळ्या परिसराकडे पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकरी राजा सुखावला गेलेला आहे। व्यावसायिक इथले छोटे मोठे व्यवसाय असतील तो व्यावसायिक देखील या ठिकाणी सुखावला गेला आहे। मात्र या परिसरामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने पाऊस पडत असल्यामुळे पर्यटकांना देखील वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ओझरडे वॉटरफॉल असेल किंवा इथले अनेक छोटे मोठे वॉटरफॉल असतील ते देखील प्रवाहित होताना पाहायला मिळतात। त्यामुळे विकेंडचं डेस्टिनेशन म्हणून या परिसराला कोयना परिसराला भेट देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यामधून पर्यटक आहेत त्या या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आणि या संपूर्ण या पावसाची मजा आहे ती या ठिकाणी ते घेताना एकंदरीत पाहायला मिळतात। त्यामुळे पाऊस असा सुरू राहिला तर मात्र इथं पर्यटन असेल किंवा कोयना धरण असेल हे भरण्यास मदत होणार आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आपल्या या सगळ्या पावसाच्या अपडेटवरून पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।